छोड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चांदी है इसका। उस पर 24 घंटे नजर रखना। आगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। हा बोल, काय म्हणत होतीस मुलांबद्दल? अगं बाई, तुमच्या लक्षात राहिलं हेच माझं नशीब समजायचं मी. सांग काय सांगायचं ते. वेदच्या वागण्याची तऱ्हा बरी नाहीये. हे बघ प्रमिला, वेद हुशार आहे, मॅच्युअर्ड आहे. जे करतो ते सारासार विचार करून करतो. उलट सौरभ जास्त उथळ आहे ते बघा. सौरभला बोलण्याची एकही संधी सोडू नका तुम्ही. तर विषय कोणाचा सुरू आहे? वेदचा ना? बोल, काय केलं त्यानं? नलीसाठी त्या संकेतला मारण्याची काही गरज होती का? आईनं सांगितलं मला. तो संकेत वाया गेलेला पोरगा आहे. नलीला फसवलं त्यानं. लग्नाचं वचन दिलं आणि दिला धोका. कुणाला दिला? नलीला ना? नली तिकळी आहे, अपशकुनी आहे, तुम्हीच म्हणता ना. वेदचा जरा जास्तच ओढा आहे हा नलीकडे. रमीला, नलीचं काय करायचं ते ती बघून घेईल, तिचे घरचे बघून घेतील. वेद का जातो तिला भेटायला? तिला काही झालं की हा अस्वस्थ होतो, तिचं काही झालं की हा मदतीला धावतो. काय गरज काय आहे? तू विषय नको तिकडे नेतेस. तुला पुन्हा एकदा सांगतो, वेद जे करतो ते सारासार विचार करून करतो. होतांचं रक्त आहे ते. हा, आता तू म्हणतेस तसं जर त्यानं काही केलं नलीच्या बाबतीत तर मी आहे ना त्याला वठणीवर आणायला. त्याचा बाप नाही, पण आता त्या संकेतची मस्ती उतरवून त्यानं जे काही केलं त्यातनं त्यानं खोतांचा दरारा दाखवून दिला. माझ्या नंतर जर खोत की कोणी गाजवेल तर तो वेदच. चल येतो मी. काय ग? काय काय म्हणजे बाहेर उभं राहून सगळं ऐकत होतो मी. मग काय केवढं कन्फ्युजिंग आहे सगळं. काय? तूच दादाला सांगत असतेस ना नलीच्या जवळ जा, तिची समजूत काढ, तिला समजून घे, प्रेमाने बोल. हो. अगं मग इथे बाबांना काहीतरी उलटच सांगतेस तू. लहान आहेस, कळेल तुला. छान पीठ लावून पातळ भाजी कर मेथीची, आणि वरून लसूण आणि लाल मिरचीची फोडणी घाल. सासूबाईंना तशी भाजी खूप आवडते. हो ना? आई, काय रे? मी ऑफिसला जायचं ठरवलंय. अरे वा, छानच. हो, खूपच छान. पण भाऊजी, तुम्हाला शेतीवाडीत इंटरेस्ट आहे ना? अगं वहिनी, आपल्या शेतात गडी काम करायला कमी आहेत का? दादा इतकी वर्ष झाले धंद्यात खपतोय. आणि आई, वेद आणि सौरभ पण आता कामाला जायला लागले. आता मला मागे राहून कसं चालेल? खरंय, आपल्या उद्योगधंद्यात घरातली आणि विश्वासातली माणसं लागतातच. विठा, काय हसते बघ. आनंद वाटला ना? प्रमिला,
आनंदाची बातमी आहे. तेव्हा आपण सगळे घरी असू ना, त्या दिवशी एक छान मस्तपैकी जेवणाचा बेत कर. हो, विठाला जास्त माहिती आहेत भाऊजींच्या आवडीनिवडी. मी आणि विठा मिळून छान स्वयंपाक करू. मी तुला सांगितलं आणि तू तिला सांगितलंस. नेहमीच आहे. तू आधी आलीस वाड्यात, विठा नंतर आलीये. आणि तुला भिकाजीच्या आवडीनिवडी ठाऊक आहेतच ना? बरं ठीक आहे, मी करते सगळा स्वयंपाक. तूच कर. हो. विठाकडून माझी वेगळी अपेक्षा आहे. काय? काय आहे? सौरभच्या जन्मानंतर या वाड्यात लहान मुलाच्या रडण्याचा हसण्याचा आवाज ऐकू आला नाही. तेव्हा भिकाजी, विठा, घ्या आता मनावर. या वाड्यात लवकर पाळणा हलू दे. नली, येऊ? मला माहितीये तुला कोणालाही भेटायची इच्छा नाहीये, पण माझं तुला भेटणं खूप गरजेचं होतं. नली, आय एम सॉरी. मला खरंच माहिती नव्हतं की तुझ्या आयुष्यात इतकं सगळं घडलं. तुझं संकेतच्या घरी जाणं, त्याचा साखरपुडा मोडणं, तू त्याला मारणं, आणि त्या दिवशी मी तुझ्यावर चिडचिड केली. तुला माझ्याशी बोलायचं होतं पण मी ऐकूनच नाही घेतलं. ते आय एम सॉरी. इट्स ओके वेद, इट्स ओके. मला आणखीन एक महत्वाची गोष्ट तुला सांगायची होती. तुझा चेहरा विद्रूप करायचा प्रयत्न करणारा मुलगा संकेत होता. तुला कसं कळलं वेद? त्याने स्वतःहून सांगितलं. नली, हे बघ, संकेतमुळे तुला खूप सहन करावं लागलं, खूप सफर करावं लागलं.